डॉक्टर वळसंगकर यांनी राज्यभरात हजारो लोकांचा जीव वाचून त्यांना एक नवीन जीवन दान केले होते. अशा या व्यक्तीवर ही वाईट वेळ का आली असेल असा प्रश्न येथे उपस्थित होतो. पण आता या घटनेत मोठा ट्विस्ट आलेला आहे. ते म्हणजे पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागलेली आहे, ज्यात स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं की त्यांना हॉस्पिटलच्या कामकाजातून वगळण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर शिरीष यांनी एका महिला डॉक्टरवर अतिविश्वास ठेवून तिला मोठं केलं. पण डॉक्टरांना काय कल्पना, एक दिवस तीच महिला डॉक्टर जिला आपण मोठं केलं तीच आपल्या मृत्यूचं कारण बनेल. डॉक्टर शिरीष यांना रुग्णालयात चालत असलेला सर्व आर्थिक कारभार कागदोपत्री हवा होता. त्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. मागील काही काळापासून रुग्णांकडून रक्कम कोणतीही नोंद न घेतल्याशिवाय स्वीकारली जात होती. या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण महिला डॉक्टर मनीषा मुसळे माने हिच्याकडे रुग्णालयाचा आर्थिक विभाग होता आणि विशेष म्हणजे ही जबाबदारी डॉक्टर वळसंगकर यांनीच दिलेली होती. पण मनीषा मुसळे माने ही रुग्णाची कोणतीही नोंद न करता रक्कम स्वीकारायची. हीच बाब डॉक्टरांच्या लक्षात आली आणि डॉक्टरांनी तिला दवाखान्यातून काढून दिले. पण नंतर त्या महिलेने हाच राग मनाशी धरून स्वतःचा जीव देईल अशी धमकी डॉक्टर वळसंगकर यांना दिली. नंतर तिच्यावर गुन्हा दाखल करा असा सल्ला डॉक्टर वळसंगकरांना काही लोकांनी दिला होता, परंतु त्यांना हे मान्य नव्हतं. पण मनीषा मुसळे हिच्या सततच्या धमक्यांनी डॉक्टर हे पार तणावात गेले आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पण या आत्महत्येमागे अजूनही काही कारण आहे का, याचा तपास पोलीस अजूनही करत आहे. या प्रकरणात अजून काही धागेदोरे समोर येतील, पण ही नक्कीच अंगाला काटा आणणारी अशी घटना आहे. कारण डॉक्टर वळसंगकर हे जेथे रुग्णावर उपचार करत होते त्याच रुग्णालयात त्यांनी जीव सोडला. या दुःखद घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका.